आहे बघा. ही तिसरी वेळेस आहे, हे तिसरी वेळेस आहे असं घरात पाणी शिरायचं. हा, तिसरी वेळेस आहे हे. आज विष्णुपुरी येथील काळेश्वर नगर या भागामध्ये सहयोग कॅम्पसच्या बाजूमध्ये हा छोटासा नदी वाहत आहे. त्या नदीचा जो रुंदी आणि लांबी कमी पडल्यामुळे त्याच्यामध्ये जे जास्त मटेरियल पडलेले गावाची जी नाली म्हणतात, नदीला नाली झालेली ते स्वरूप आज याच्यामुळे हे पूर परिस्थिती पाहतायत. आजूबाजूच्या 5 ते 50 घरामध्ये याचं पाणी शिरलेलं आहे, कौटुंबिक नुकसान झालेलं आहे. ही सगळी परिस्थिती पाहता कुठेतरी विष्णुपुरी येथील सगळं जे काही प्रशासन असेल ते तर कुठेतरी मजबूर झालेलं आहे. त्यांनी मागच्या काळामध्ये काम केलं नाही, त्यामुळे आज त्यांना हे भोगावं लागते. जनतेला, सामान्य जनतेला भोगावं लागत आहे. त्यामुळे मी कुठेतरी म्हणतोय की येणाऱ्या काळामध्ये या नदीची परियोजना लांबी रुंदी खोल करून त्याची जी पाण्याची व्यवस्था आहे ती लावून दिली तर हे व्यवस्थित पाण्याची विल्हेवाट लागेल. नाहीतर असं लोकांच्या घराघरामध्ये पाणी शिरेल. याला तर कुठेतरी नाकर्तापणामुळे हा सर्वस्व जबाबदार प्रशासन असेल. प्रशासनाने येणाऱ्या काळामध्ये याची तरी कुठेतरी परियोजना करावी.